नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. जेव्हा कुणीतरी आपल्याला मदत करतो तेव्हा त्याचे उपकार आपण आयुष्यभर विसरायचे नसतात. जसं संकट काळात परमेश्वराने आपल्याला बाहेर काढलं, संकटामध्ये आपल्याला शक्ती दिली, प्रत्येक संकटात आपल्याला मार्ग दाखवला. अशा परमेश्वराची साथ आपण कधीच सोडायची नाही. हे परमेश्वराचे उपकार कधीच आपण सोडायचे नाही. परमेश्वराला आपल्याकडून फक्त भक्ती हवी आहे. आपण केलेली भक्ती, आपण केलेलं चांगलं काम, आपलं कर्म शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतं. हे पृथ्वी तलावरील माणसं तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ शकत नाही, परंतु तुम्ही केलेली भक्ती, सेवा, तुमचं चांगलं कर्म तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल. तुम्ही श्वास जरी सोडला तरी तुमच्या मरणानंतरही तुमचं कर्म तुमच्या सोबत राहील. म्हणून कर्म चांगलं करा. आयुष्यात अनेक घडामोडी घडतील, अनेक वेळा मनस्ताप देखील होईल, अनेक वेळा निराशा पदरात पडेल, परंतु परमेश्वर आहे हे सत्य तुम्हाला जगवायला शिकवेल, तुम्हाला जगवेल. कारण परमेश्वरावर असलेली श्रद्धा ही कधीच कमी होऊ देऊ नका. परमेश्वरावरील असलेली श्रद्धा, विश्वास माणसाला आयुष्य जगवत असतो. नाहीतर जर आपल्याला कोणाची साथच नसती, आपला कोणावर विश्वास नसता, कोणीच आपलं काळजी करणारं नसतं, तर एवढ्यात आपलं आयुष्य कधीच संपून गेलं असतं. परंतु आपल्याला आशा आहे, अजूनही आपल्या मनात हा विचार आहे की एक दिवस परमेश्वर माझं नक्की चांगलं करतील. हेही दिवस निघून जातील आणि चांगले दिवस सुरू होतील हे आपल्याला माहीत आहे. म्हणून इतके दिवस आपण परमेश्वराच्या आशेवर जगत आहोत आणि येथून पुढे देखील परमेश्वर आपल्या नेहमी पाठीशी राहणार आहे, आपलं रक्षण करणार आहे. भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही आपल्या चॅनलवर भक्तिमय व्हिडिओ तुमच्यासाठी रोज नवनवीन भक्तिमय संदेश आणि अंधश्रद्धेपासून वाचणारे व्हिडिओ घेऊन येत असतो. म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचं कर्म जसं आहे तसंच फळ तुम्हाला मिळत असतं. मग तुम्ही विचार करा, तुमचं कर्म जर वाईट असेल तर तुम्हाला अक्षरशः वाईट फळ मिळेल, परंतु तुमचं कर्म जर चांगलं असेल तर देवही तुम्हाला वाईट दिवस देऊ शकत नाही. कारण कर्मापुढे देव देखील काही करू शकत नाही. देवाला माहीत आहे तुम्ही सर्वांचं चांगलं केलं आहे, तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या चांगल्याचाच विचार केला आहे, म्हणून देव देखील तुम्हाला वाईट दिवस देऊ शकत नाही. भगवंताची ही योजना अभूतपूर्व आहे. तुम्ही या योजनेमध्ये सहभागी व्हा. देवावर विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजचा संदेश तुमचं जीवन बदलणार आहे. जीवनामध्ये आलेलं नकारात्मक विचारांचं संकट, जीवनामध्ये आलेली निराशा, जीवनामध्ये जे आलेले संकट आहेत त्याने घाबरून जाऊ नका. नकारात्मक विचारांना दूर करा, कारण नकारात्मक विचार हे दानव स्वरूपात आपल्या जीवनात येतात आणि आपल्या जीवनात हाहाकार माजवतात. तसेच सकारात्मक विचार हे देवदूतांसारखे आपल्या जीवनात येतात आणि दानवांपासून आपलं रक्षण करत असतात. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की नकारात्मक विचार म्हणजे आपले शत्रू आहेत आणि सकारात्मक विचार हे आपले देवदूत आहेत. मग आपल्याला देवदूतांच्याच बाजूने राहायचं आहे, म्हणजे सकारात्मक विचारच करायचे आहेत. कधीच आपल्याला नकारात्मक विचार करायचे नाही. जीवन किती अनमोल आहे हे तुम्हाला माहीतच आहे. या अनमोल जीवनात आपण काहीतरी चांगलं करायलाच हवं असं तुम्हालाही वाटत असेल. तुम्ही तुमचं ध्येय गाठाल, तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये पासही व्हाल, परंतु तुम्ही समाजासाठी काय केलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही समाजासाठी काहीतरी करायला हवं. जर प्रत्येक भगवंताने फक्त स्वतःचा विचार केला असता तर आज एकही माणूस या पृथ्वी तलावर सुखी नसता. या पृथ्वी तलावर दानवांचं राज्य असतं, परंतु भगवंताने पूर्ण मनुष्य प्राण्यांचा विचार केला, पूर्ण पृथ्वीवरील जीवांचा विचार केला आणि या पृथ्वी तलावरती चांगले माणसं पाठवले, चांगले कार्य केले. म्हणून तुम्हीही या पृथ्वी तलावरती राहून काहीतरी चांगलं काम करायचं आहे. परमेश्वराने जे आपल्यासाठी केलं आपणही ते लोकांसाठी करायचं आहे.
जरी तुम्हाला जास्त काही जमलं नाही तरी थोडंसं ज्ञान जरी तुम्ही लोकांना दिलं तरी ते खूप आहे. जर तुमच्याकडे ज्ञानाची कमतरता असेल तर तुम्ही बळरूपी कुठलंही मदत लोकांना करू शकता. कोणाला अडचणीतून बाहेर काढू शकता, कोणाला आर्थिक मदत करू शकता, कोणाला इतर काही मार्गदर्शन करू शकता, जेणेकरून त्यांच्या जीवनात असलेलं संकट टळेल. आपल्यामुळे कोणाला थोडासाही फायदा होत असेल तर माघारी फिरू नका, त्याचा तो फायदा करून द्या. तुमच्यामुळे कोणाला चांगलं काम मिळत असेल तर त्याला काम मिळवून द्या. तुमच्यामुळे जर कोणाचं घर होत असेल तर त्याचं घर होऊ द्या. कोणाचा संसार चांगला होत असेल तर त्याचा चांगला संसार होऊ द्या. कोणाचं काहीच कधीच वाईट करू नका, कारण वाईट केल्याने तुमचं देखील वाईटच होईल. जो इतरांचं वाईट करतो त्याचं कधीच चांगलं होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, वाईटाचं घर तुम्हाला आज कितीही मोठं दिसलं तरी ते एक ना एक दिवस कोसळणार आहे, हे नक्की आहे. आजकाल तुम्ही मोठमोठे लोक बघत असाल जे करोडपती आहेत, परंतु ते 1 रुपया देखील दानधर्म करत नाही. एक दिवस त्यांची ही एवढी मोठी माडी कोसळणार आहे, कारण ते फक्त स्वतःचा विचार करतात, स्वार्थीपणाने जगतात. आपण आपल्या कष्टामधील थोडीशीही मदत इतरांना करूया, अन्नदान करूया, कुठल्या तरी आश्रमामध्ये जाऊन तेथे दानधर्म करूया, स्वामींच्या मठामध्ये जाऊन तेथील भक्तांना चांगले संदेश देऊया, तेथे साफसफाई करूया, तेथे झाडू मारूया. अशी अनेक कामे आहेत जे आपण करू शकतो. माणूस फक्त पैशाने मोठा नसतो, तर तो विचाराने, त्याच्या कर्माने मोठा असतो. तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुम्ही आपोआप मोठे व्हाल. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. परंतु तुमचं कर्म वाईट असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही मोठे होऊ शकत नाही. कारण ज्याचं कर्म वाईट असतं तो स्वामींचा कधीच लाडका भक्त होत नसतो. तुम्हीही जीवनात यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असाल, तुम्हीही जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमचं कर्म कसं आहे हे अगोदर नीट बघा. तुमचं कर्म ज्यावेळी चांगलं असेल त्याच वेळी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. आजचा संदेश तुमच्यासाठी लाभदायक होता. यामध्ये तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळालं, चांगला संदेशही मिळाला. हा संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत, तुमच्या परिवारापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचेल. तुम्हालाही आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोज नवीन असेच स्वामींचे संदेश, भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.